नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, मी श्वेता. स्वागत आहे तुमचं रेसिपी कट्टा या मराठी यूट्यूब चॅनलवर. आणि आज मी आपल्यासाठी घेऊन आली आहे स्वादिष्ट शेवयाची खीर. कधी कधी आपल्याला काहीतरी गोड खावंसं वाटतं किंवा बऱ्याच जणांना जेवणात काहीतरी गोड हवं असतं, तेव्हा शेवयाची खीर हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो. तर चला बनवायला सुरुवात करूया स्वादिष्ट शेवयाची खीर. तर सर्वप्रथम आपल्याला गॅसवर ठेवायचा आहे एक नॉनस्टिक पॅन. शक्यतो नॉनस्टिक पॅनचाच वापर करावा, कारण साध्या पॅनमध्ये शेवया जळण्याची शक्यता असते. त्यानंतर टाकायचे आहे 1 चमचा शुद्ध तूप. तुपाऐवजी तुम्ही बटर सुद्धा वापरू शकता. नंतर त्यामध्ये आपल्याला टाकायचे आहे थोडेसे बारीक केलेले 4 ते 5 काजू, थोडेसे बारीक केलेले 4 ते 5 बदाम आणि टाकायचे आहे थोडेसे किसमिस. आणि हे सर्व लो फ्लेमवर आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचे आहे. नंतर यात आपल्याला टाकायचे आहेत शेवया आणि त्या 4 ते 5 मिनिट लो फ्लेमवर व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत. खिरीसाठी मी इथे रव्याच्या शेवया वापरल्या आहेत. त्याऐवजी तुम्ही मैद्याच्या किंवा गव्हाच्या पिठाच्या शेवया असतात, तुम्ही त्या सुद्धा वापरू शकता. मग त्यात टाकायचे आहे 2 ते 3 चमचे खोबऱ्याचं खीस. खोबऱ्याचं खीस टाकल्याने आपल्या खिरीमध्ये छान असा घट्टपणा येतो आणि खिरीची टेस्ट सुद्धा छान लागते. शेवयांना थोडासा लालसर रंग आल्यानंतर त्यामध्ये 3 कप दूध टाकायचे आहे. आणि प्रमाणाचे बोलायचे झाले तर शेवयांच्या प्रमाणात 3/4 दूध टाकायचे आहे. नंतर त्यात टाकायचे आहे 1.5 ते 2 चम्मच साखर आणि 3 ते 4 इलायचीची पावडर. मग हे सर्व 10 मिनिटापर्यंत मीडियम फ्लेमवर व्यवस्थित परतून घ्यायचे आहे. आणि गार्निशिंगसाठी टाकायची आहे थोडी केसर. मग हे सर्व 10 मिनिटापर्यंत मीडियम फ्लेमवर व्यवस्थित परतून घ्यायचे आहे. आणि लक्षात ठेवा, मीडियम फ्लेमवर असताना चमचा आपल्याला फिरवत राहायचा आहे, जेणेकरून शेवया खाली चिटकून जळणार नाहीत. तर अशा प्रकारे आपली स्वादिष्ट शेवयाची खीर नाश्त्याद्वारे किंवा जेवणाद्वारे आपल्या पोटामध्ये जाण्यासाठी तयार आहे. तर कशी वाटली आजची स्वादिष्ट खीरीची रेसिपी कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि पुन्हा भेटूया अशाच एका सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपीसोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.